20 मिनिटामध्ये चिकन रेडी खायला असं बनवणार आहोत. एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. हे बघा एअर फ्रायर. आणि त्याच्यामध्ये झटपट चिकन बनतं. त्याला एवढं जास्त तेलाची जरूरत नाही. कुणाला कोलेस्ट्रॉल आहे, तेल कुणाला खायचं नाही, त्यांच्यासाठी हे खूपच उपयोगी आहे. आणि ते खूप लवकर पण बनतं. आपण आता चिकन कसं बनवतोय ते बघायचं आहे. चिकन घेतलं आहे, त्याला स्वच्छ धुवून स्वच्छ केलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या चिकनमध्ये जिरे पावडर, मसाला, गरम मसाला, हळद, धने पावडर, कांदा, लसूण पेस्ट आणि लसूण अद्रक पेस्ट टाकले. हे बघा. आणि दही हे सगळं लावून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्धा तास. आणि त्याला चांगलं मुरू द्यायचं आहे. त्याच्यानंतर दही पण टाकलं याच्यामध्ये आणि मिक्स केलं आणि ठेवून टाकले. हे मी माझ्या भावाच्या घरी गेले होते तेव्हा माझ्या वहिनीनी याच्यामध्ये बनवून दाखवले. खूप टेस्टी लागतं आणि खायला पण एकदम चांगलं आहे, शरीराला पण चांगलं आहे. हे बघा. आता एअर फ्रायरमध्ये आपण कसं बनतं ते बघू. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला तेल लावायचं आहे. एअर फ्रायरला अगोदर ब्रश घ्यायचा आणि ब्रशनी किंवा कशाने लावू शकतो, पण तेल लावायचं आहे अगोदर, कारण का ते खाली चिटकू नये म्हणून. आणि असं नाही की हे एकदा आपण ह्याच्यामध्ये बनवायला ठेवलो की आपण दुसरं काम करायला रेडी, कारण का बघायची जरूरत नाही आहे. ते ह्याला बनायला 20 मिनटं लागतात. आणि 20 मिनटाच्या नंतर त्याच्यातून विशिष्ट असा आवाज येतो की ते समजायचं की आपण ते तयार झालं आहे. हे लाईटवरती चालतं. आणि अशा प्रकारे हे मॅरिनेट केलेलं चिकन ठेवून टाकायचं याच्यामध्ये लावून आपल्याला वेळ भेटतो, मग त्याच्यासाठी आपण दुसरं काम पण करू शकतो. हे बनायला पण पटापट बनतं आणि खायला स्वादिष्ट आहे. शिवाय तेल पण नाही आणि उपयोगी आहे हे एअर फ्रायर. आता हे 20 मिनिटासाठी ठेवून टाकलं आहे आणि ते शिट्टी झाल्यानंतर आपण त्याला बघणार आहोत. आणि लगेच ते खायला रेडी पण होतं. मस्त लागतं आणि एकदम चविष्ट पण बनतं. हे बघा बनलं इथे आणि चिकन आपण खाऊ शकतो. छान आहे एकदम. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं एअर फ्रायरमधलं चिकन.